नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आरीवर्कच्या आपल्या फ्री क्लासेसमध्ये। आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत डोली धागे आणि त्याचं वर्क। आतापर्यंत आपण मण्यांचं वर्क पाहिलेलं आहे, बुट्ट्या पाहिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे साखळी टाका कसा टाकायचा हे सर्व पाहिलेले आहे। आज आपण डोली धाग्याचं वर्क पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक कटर लागेल, त्यानंतर एक विशिष्ट प्रकारची सुई लागणार आहे, ज्याचं मागचं लूप थोडंसं मोठं असतं आणि पुढे टोक थोडं कमी असतं आणि थोडी जाड सुई असते। ही डोली धाग्यासाठी यूज करतात आणि हे डोली धागे लागणार आहेत, जे की आपल्याला वेगवेगळ्या कलर्समध्ये मार्केटमध्ये मिळून जातात। तर काही कलरचे डोली धागे आपल्याला लागणार आहेत। आता आपण सगळ्यात पहिलं या पॉईंटपासून सुरुवात करणार आहोत आणि सर्वात पहिले आपण रनिंग स्टिच कशी असते ते पाहणार आहोत। असा हा डोली धागा घ्यायचा आहे आणि थोडा कट करून घ्यायचा आहे आणि या सुईतून हा धागा घालून घ्यायचा आहे आणि जसं आपण हात शिलाई करताना धाग्याच्या टोकाला जशी गाठ मारतो त्याच पद्धतीची गाठ यासुद्धा धाग्याला आपल्याला मारायची आहे आणि त्यानंतर आपण रनिंग स्टिच कशी करणार आहे ते पाहूया। तर डोली धाग्याच्या या टोकाला आपल्याला अशी साधी गाठ मारून घ्यायची आहे आणि आता आपण रनिंग स्टिच कसं असतं ते पाहूया। त्यासाठी कपड्याच्या खालून आपल्याला सुई वरती काढायची आहे आणि त्यानंतर थोडंसं पुढे सुई टोचायची आहे आणि परत ती खाली घ्यायची आणि त्यानंतर लगेचच समोरच्या बाजूला आपल्याला ती सुई वरती काढायची आणि परत थोड्या अंतरावर खाली टोचायची। याच पद्धतीने आपल्याला ही रनिंग स्टिच किंवा फॉरवर्ड स्टिच करायची असते। सुई वरती काढायची आणि अगदी 2 ते 3 सेंटीमीटर अंतरावरतीच ती खाली टोचायची। हे अशा पद्धतीने टाके दिसतील आपल्याला, यालाच रनिंग स्टिच असं म्हणायचं किंवा आपण फॉरवर्ड स्टिच असं सुद्धा म्हणू शकतो। डोली धाग्याचं वर्कसुद्धा ब्लाऊज, कुर्ती यांच्या डिझायनिंगमध्ये बऱ्याच प्रमाणात यूज केलं जातं। त्याचमुळे आरी वर्कच्या क्लासेसमध्ये डोली धाग्याचं वर्क कसं असतं ते सुद्धा शिकवलं जातं, जेणेकरून आपण पानाची फुलाची डिझाईन किंवा एखादा पॅच या डोली यापासून बनवू शकतो। तुम्ही सुद्धा हे सर्व बेसिक शिकून घ्या, तरच आपल्याला पुढच्या डिझाईन्स कशा तयार करायच्या हे समजायला सोपं जाईल। डायरेक्टली डिझाईन तयार करायला घेऊ नका, कारण हे बेसिक आहे, हे आपल्याला शिकलंच पाहिजे। त्याच्यानुसारच आपण डिझाईन बनवायला ते नंतर यूज करू शकतो। आता आपली ही रनिंग स्टिच कंप्लीट झालेली आहे। रनिंग स्टिच कंप्लीट झाल्यानंतर सुई खाली घेऊन खालच्या बाजूला आपल्याला साधी गाठ मारायची आहे आणि राहिलेला धागा कट करून घ्यायचा आहे। आता आपण पाहणार आहोत बॅकवर्ड स्टिच। बॅकवर्ड स्टिचसाठी आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पेन्सिलने काही समान अंतरावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। साधारण 1 सेंटीमीटर अंतरावरती मार्किंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे स्टिच कसं आहे ते समजायला सोपं जाईल। त्यासाठी आता आपल्याला सगळ्यात पहिले जे 2 नंबरचं मार्किंग आहे त्याच्यामध्ये खालून सुई काढायची आहे आणि त्यानंतर
पहिल्या मार्किंगवरती ती सुई खाली टोचायची आहे. त्यानंतर आता 3 नंबरच्या मार्किंगमधून सुई आपल्याला वरती काढायची आहे आणि ती 2 नंबरच्या मार्किंगमध्ये खाली टोचायची आहे. याच पद्धतीने आपल्याला पुढचे टाकेसुद्धा घ्यायचे आहेत. त्यासाठी समान अंतरावर समोरच्या बाजूने सुई वरती काढायची आहे आणि त्यानंतर मागे घेऊन ती आधीच्या टाक्याच्या आधी टोचायची आहे. म्हणजेच बॅकवर्ड स्टिच आपली तयार होईल. आता आपली बॅकवर्ड स्टिचसुद्धा कंप्लीट झालेली आहे. खालच्या बाजूला सुई घेऊन आपल्याला नेहमीसारखी साधी गाठ तिथे बांधायची आहे आणि धागा कट करायचा आहे. यानंतर आपण पाहणार आहोत पेटल स्टिच, म्हणजेच पाकळीचा आकार कसा तयार करायचा. त्यासाठी सुई खालून वर काढल्यानंतर लगेचच जिथून काढली आहे त्याच्या अगदी बाजूलाच परत खाली टोचायची आणि एक लूप तयार करायचे आणि त्यानंतर हा टाका लॉक करून घ्यायचा. हा टाका आपल्याला लॉक करण्यासाठी परत या टाक्याच्या बाहेर सुई टोचायची आणि सुई खाली ओढून घ्यायची आहे, म्हणजे हा टाका लॉक होऊन जाईल. असंच आपण कंटिन्यू करत गेल्यानंतर याचीच चेन स्टिच तयार होते किंवा साखळी टाका आपण जे म्हणतो. त्यानंतर अजून एकदा आपण हीच कृती करणार आहोत. सुई वरती काढायचे, त्यानंतर लूप बनवून सुई पहिली जिथून काढली आहे त्याच्या अगदीच बाजूला परत टोचायचे आणि लूप तयार झाल्यानंतर त्या लूपच्या मधून आपल्याला सुई परत वरती काढायचे आणि हा टाका लॉक करून घ्यायचा आहे. या टाक्याचा आकार अगदी फुलाच्या पाकळीसारखा दिसतो, त्यामुळे याचा उपयोग करून आपण फुलांची डिझाईन किंवा पानाच्या डिझाईनमध्ये सुद्धा याचा उपयोग आपण करू शकतो. आता यानंतर आपण दुसऱ्या एका कलरचा धागा घेऊया आणि पुढची स्टिच पाहूया. आता आपण जे पाहणार आहोत त्याला चेन स्टिच म्हणायचं, म्हणजेच साखळी टाका, जो की आपण आधी जरीच्या धाग्यामध्ये पण शिकलेलो आहोत आणि आता तो डोली धाग्याने कसं करायचं हे आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी खालून सुई वरती काढायची, त्यानंतर त्याचा असं लूप बनवून सुईच्या समोर ठेवायचं आहे. त्यानंतर जिथून सुई वरती काढली त्याच्या अगदी बाजूलाच सुई परत टोचायचे आणि खाली घ्यायचे आणि त्यानंतर धाग्याचं छोटं लूप तयार होईल एवढा धागा वरती ठेवायचा आहे आणि त्यातून ती सुई परत वरती काढायची आहे. हे अशा पद्धतीनं सुई वरती काढून आणि आता परत एकदा सुई पहिली जिथून काढली त्याच्या बाजूलाच
परत खाली टोचायची आहे. हीच कृती आपल्याला पुन्हा पुन्हा करायची आहे, जेणेकरून चेन स्टिच तयार होईल. किंवा पानाफुलांच्या वेलीच्या डिझाईनमध्ये याचा उपयोग आपण करू शकतो. आता यानंतर चेन स्टिच कंप्लीट झाल्यानंतर शेवटच्या टाक्याला आपल्याला लॉक करायचं आहे. त्यासाठी धागा वरती काढून पुन्हा एकदा बाहेरच्या साईडला तो खाली घेऊन तो टाका लॉक करायचा आहे आणि खाली घेतल्यानंतर एक साधी गाठ मारायची आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत ट्यूलिप स्टिच, म्हणजेच एक प्रकारचं फूल आहे त्यासारखं दिसणारं हे स्टिच आहे, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ट्यूलिप स्टिच. त्यासाठी सुई खालून वरती काढायची, त्यानंतर एक फॉरवर्ड स्टिच किंवा रनिंग स्टिच घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या अगदी समोर परत एकदा सुई वरती काढायची आणि जसा आपण चेन स्टिचमध्ये टाका टाकतोय त्याच पद्धतीचा टाका परत एकदा टाकायचा आहे. एक लूप बनवून आता जिथून सुई काढलेली आहे त्याच्या बाजूलाच परत सुई टोचायची आणि एक लूप बनवून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे लूप आहे ते लॉक करून घ्यायचं. आता ही पाकळी तयार झालेली आहे. याच्या बाजूला परत एकदा सुई वरती काढायची आणि जो खालचा रनिंग स्टिचचा टाका आहे त्याच्यामधून सुई बाहेर काढायची आहे आणि परत एकदा पाकळीच्या दुसऱ्या बाजूला सुई खाली टोचायची आणि खाली घेऊन तिथे एखादी साधी गाठ मारायची आहे. याप्रमाणे हे फूल तयार होईल. यालाच ट्यूलिप स्टिच असं म्हणायचं आहे. आपण परत एकदा हीच कृती करणार आहोत.
यानंतर आपण पाहणार आहोत फ्रेंच नॉट. त्यासाठी खालून सुई वरती काढायची आणि त्यानंतर तो जो धागा आहे तो 3 वेळा सुईला अशा पद्धतीनं गुंडाळायचा आहे. 1, 2 आणि 3. त्यानंतर ही सुई जिथून काढली आहे अगदी त्याच ठिकाणी परत एकदा टोचायची, म्हणजेच ही फ्रेंच नॉट तयार होईल. आणि खालून सुई ओढून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीनं ही फ्रेंच नॉट दिसते. सुई परत एकदा आपण वरती काढणार आहोत. त्यानंतर हा जो धागा आहे तो 3 वेळेस सुईला गुंडाळायचा आहे आणि त्यानंतर जिथून आपण सुई वर काढतो तिथेच ती सुई परत एकदा टोचायची आहे आणि खाली ओढून घ्यायची. फक्त ही फ्रेंच नॉट तयार करत असताना दोरा नेहमी आपल्या हातात पकडा, म्हणजे तो गुंडाळला जाणार नाही किंवा कुठेही अडकणार नाही. आणि दोरा कमीत कमी कट करून घ्या. जास्त दोरा घेतल्यास हे बनवणं तुम्हाला अवघड जाईल, कारण हा दोरा अडकत राहतो, त्यामुळे तुमची फिनिशिंग बिघडत राहील. यानंतर आपण पाहणार आहोत फ्लावर स्टिच, म्हणजेच फ्लावरची डिझाईन कशी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला कापडावरती 5 लाईन्स काढून घ्यायच्या आहेत. जसा स्टार दिसतो त्या आकारामध्ये 5 लाईन्स, किंवा आपण 3 लाईन्सचं सुद्धा फ्लावर बनवू शकतो. ह्या अशा पद्धतीनं 5 लाईन्स काढून घ्यायच्या आहेत, किंवा आपण फक्त 3 लाईन्ससुद्धा काढून त्याचा फ्लावर बनवू शकतो. आता या लाईन्सचा जो सेंटर आहे तिथून आपल्याला सुई वरती काढायची आहे आणि दुसऱ्या एका टोकाला ती खाली घालायची आहे. त्यानंतर परत एकदा सेंटरमधूनच सुई बाहेर काढायची आणि परत दुसऱ्या टोकाला ती खाली घ्यायची आहे. असं करता करता हे 5 लाईन्स आपल्याला रनिंग स्टिचनं कवर करून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळी मधून सुई काढायची आणि दुसऱ्या टोकाला ती खाली टोचायची आहे. आता हे झाल्यानंतर परत एकदा आपल्याला मधूनच सुई वरती काढायची आहे.
आता खालून सुई जेव्हा आपण वरती काढणार आहोत तर तिथून आपल्याला हा धागा डबल करून घ्यायचा आहे. आत्तापर्यंत जे टाके टाकले ते आपण सिंगल धाग्याने टाकले आणि आता खालून सुई वरती काढल्यानंतर मात्र हा धागा असा डबल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक टाका सोडून दुसऱ्या टाक्यामध्ये, दुसरा टाका सोडून तिसऱ्या टाक्यामध्ये असे आपल्याला ही सुई टाकत जायचं आहे. हे पहा, एक टाका सोडला आहे आणि दुसऱ्या टाक्यामध्ये सुई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आता हा तिसरा टाका सोडायचा आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये अशा प्रकारे सुई टाकायची आहे आणि याच पद्धतीने पूर्ण सर्कल तयार करायचा आहे. एक आड एक या पद्धतीने सुई टाकायची आणि आहे अशी फिरवून घेत राहायचं, जेणेकरून आपली फुलाची डिझाईन तयार होईल. आणि हे जास्त टाईट करायचं नाही आहे, लूजच ठेवायचं आहे, म्हणजे हे फूल व्यवस्थित दिसेल. नाहीतर ते असं दबल्यासारखं दिसतं. त्यासाठी आपल्याला हा धागा लूजच ठेवायचा आहे, जास्त ताणून ओढायचा नाही आहे. हेच फूल आपण 3 टाके टाकूनसुद्धा करू शकतो. यानंतर जोपर्यंत आपले हे जे रनिंग स्टिचचे टाके आहेत ते दिसत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे सर्कल असंच कंप्लीट करायचं आहे. आणि जेव्हा ते टाके दिसायचे बंद होतील तेव्हा हे फूल तयार झालेलं असेल. आणि यानंतर आपण ही सुई खाली टोचून घ्यायची आणि खालच्या बाजूला एक साधी गाठ बांधून घ्यायची. यानंतर आता आपण लीफ स्टिच कशी असते ते पाहूया, म्हणजेच पानाची स्टिच कशी आहे ते पाहायचं आहे. त्यासाठी एक पानाचा आकार काढून घ्यायचा. पानाचा आकार काढून झाल्यानंतर सुईमध्ये धागा टाकून घ्यायचा आहे आणि नेहमी आपल्याला पानाच्या या टोकापासूनच स्टिचला चालू करायचं आहे. पानाच्या टोकावरती आपल्याला खालून सुईवरती काढायची आहे आणि एक चेन स्टिचचा टाका टाकून घ्यायचा आहे. यानंतर हा जो टाका आहे तो आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. आधी जसं आपण शिकलो आहे त्याच पद्धतीनं इथे हा लॉक करून घ्यायचा आणि हे जे स्टिच आहे ते आपल्याला जवळजवळ करायचे आहेत, म्हणजे हा पानाचा आकार व्यवस्थित दिसेल. खूप लांब घ्यायचे नाही आहेत हे टाके. हे अशा पद्धतीनं आपल्याला हा पहिला टाका जो आहे तो लॉक करून घ्यायचा आहे. त्यानंतर पहिल्या टाकाच्या अगदी बाजूलाच पानाच्या लाईनवरती आपल्याला दुसरा टाका घ्यायचा आहे. लूप बनवून परत दुसऱ्या साईडला सुई खाली टोचायची आहे आणि त्यानंतर सेंटरला हा टाका लॉक करून घेत जायचा आहे. याच पद्धतीने आपल्याला हे पानाचा आकार पूर्ण करायचा आहे. प्रत्येक वेळी टाका लॉक करत जायचं आहे, म्हणजेच मधली जी लाईन असते ती आपली तयार होईल आणि पानाचा आकार व्यवस्थित दिसेल.
तयार झाल्यानंतर हे लीफ असं दिसणार आहे. याची तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचंसुद्धा परफेक्ट फिनिशिंग येईल. आणि हे लीफ असं दिसणार आहे. पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.